नमस्कार कुंभ राशीच्या मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण बोलणार आहोत 25 जुलै शनिवार आषाढी एकादशी या पवित्र दिवसाबद्दल. हा दिवस तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टीकडे पाहण्याची संधी देऊ शकतो. जर गेल्या काही दिवसापासून तुम्हाला असे वाटत असेल की मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही, एखाद्या व्यक्तीमुळे मन अस्तव्यस्त आहे, आर्थिक किंवा कौटुंबिक ताण वाढला आहे, वारंवार अडथळे येत आहेत, तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. आषाढी एकादशी हा भक्तीचा आणि आत्मपरीक्षणाचा दिवस मानला जातो. अनेक क्षण या दिवशी विठ्ठलाची भक्ती, नामस्मरण आणि उपवास करताना अशा दिवशी स्वतःच्या विचाराकडे, निर्णयाकडे आणि कृतज्ञतेकडे नव्याने पाहण्याची संधी मिळते. हो मंडळी, कुंभ राशीच्या व्यक्तींनो, काही वेळा आपल्या आयुष्यात अडचणी बाहेरून नसून चुकीच्या निर्णयामुळे किंवा चुकीच्या लोकांवर ठेवलेल्या विश्वासामुळे वाढतात. यामुळे या काळात शांतपणे विचार करून पावले उचलणे महत्त्वाचे आहे. काहींना कामात नवीन दिशा मिळू शकते, काहींना नातेसंबंधामध्ये स्पष्टता मिळू शकते, तर काहींना स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याची प्रेरणा मिळू शकते. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो, त्यामुळे या गोष्टी शक्यता म्हणून घ्याव्यात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचे कुंभ राशीसाठी आध्यात्मिक महत्त्व, कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे, कोणते निर्णय घाईने घेऊ नये आणि विठ्ठलाच्या भक्तीतून मनाला बळ कसे मिळू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही विठ्ठलाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून पांडुरंग हरी. आता पुढे पाहूया, आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी कुंभ राशीसाठी कोणता संकेत आणि कोणती प्रेरणा या राशी भविष्यातून समोर येते. आषाढी एकादशीचे महत्त्व आणि कुंभ राशीसाठी संकेत. कुंभ राशीच्या मंडळींनो, आषाढी एकादशीला हा केवळ कॅलेंडरवरील एक सण नाही, अनेकांसाठी तो श्रद्धा, संयम, भक्ती, आत्मपरीक्षणाचा दिवस असतो. या दिवशी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. भक्तामुळे मनाला नवीन ऊर्जा मिळते आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्ही काही काळापासून सतत अडचणीचा सामना करत असाल तर हा दिवस स्वतःला शहाणपणाने विचारण्याचा आहे. मी कोणते निर्णय सुधारू शकते, कोणत्या गोष्टी सोडून पुढे जाते, कोणत्या नात्यात अधिक वेळ देते. कुंभ राशीचे लोक स्वभावाने विचारशील आणि स्वतंत्र असतात, पण कधी कधी या स्वभावामुळे ती मनातील गोष्टी कोणालाही सांगत नाही. यामुळे ताण वाढू शकतो. या काळात विश्वासू व्यक्तीला संवाद साधणे आणि संयमाने निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात काही नवीन संधी दिसू शकतात, मात्र प्रत्येक संधी स्वीकारण्यापूर्वी तिची नीट पडताळणी करा. कोणतीही अफवा, घाई किंवा भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. आर्थिक बाबतही शिस्त आवश्यक आहे. खर्च आणि बेचैन यात समतोल राखल्यास पुढील काळ अधिक स्थिर होऊ शकतो. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी आवश्यक माहिती घ्या. सल्ला घेणे योग्य ठरेल. कौटुंबिक जीवनात काही गैरसमज असेल तर ते शांतपणे मिटवण्याचा प्रयत्न करा. अनेकदा एक मनापासूनचा संवाद मोठा तणाव कमी करू शकतो. या पवित्र दिवशी विठ्ठलाचे नामस्मरण, प्रार्थना किंवा आपल्या श्रद्धेनुसार केलेली साधना मनाला स्थिरता देऊ शकते. भक्ती ही अडचण एक क्षणात दूर करणे असा दावा नसला तरी ती अडचणीची समोर जगण्याची शक्ती देऊ शकते. म्हणून कुंभ राशीच्या मंडळींनो, हा दिवस भीतीचा नाही तर जागरूकतेचा, संयमाचा आणि नव्या सुरुवातीचा. समजा पुढील भागात आपण करिअर, धनयोग आणि नवीन संधीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या विषयाकडे वळूया ज्याची प्रत्येकाला उत्सुकता असते: काम, पैसा आणि पुढील वाटचाल. आषाढी एकादशीच्या या पवित्र काळात राशी भविष्य काही सकारात्मक शक्यता सूचना मात्र लक्षात ठेवा. यश हे केवळ नशिबावर नव्हे तर तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून असतं. गेल्या काही महिन्यात तुम्ही खूप मेहनत घेतली असेल, पण त्याचे फळ अपेक्षित प्रमाणे मिळाले नसेल. त्यामुळे मनात निराशा निर्माण झाली असेल. अशा वेळी घाईघाईने निर्णय घेऊ नका. कधी कधी योग्य संधी देण्यासाठी थोडा संयम आवश्यक असतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तीची नवीन जबाबदारी, वरिष्ठांकडून कौतुक किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता असू शकते. मात्र प्रत्येक परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे बदल विचारपूर्वक स्वीकारा. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन भागीदारी किंवा मोठा व्यवहार करण्यापूर्वी सर्व अटी नीट तपासण्यात याव्या.
कोणाच्याही गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कागदपत्रे आणि आर्थिक बाबत काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे. या काळात एखादी व्यक्ती मोठ्याने आश्वासन देऊ शकते, पण प्रत्येक आश्वासन सत्य असेल असं नाही, म्हणून विवेकाने निर्णय घ्या. आर्थिक बाबत अनावश्यक खर्च टाळा. आधीच्या जबाबदाऱ्या पूर्ण करून मगच नवीन आर्थिक पाऊल उचला. योग्य नियोजन केल्यास पुढील काळ अधिक स्थिर होऊ शकतो. ज्याचे काही पैसे अडकले आहेत त्यांनी हळूहळू प्रगतीची चिन्हे दिसू शकतात. पण कोणतीही आर्थिक गोष्ट निश्चित आहे असे समजू नका. सातत्याने पाठपुरावा करणेही महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा मार्ग आहे. मेहनत आणि शिस्त याचा फायदा पुढील परीक्षणामध्ये किंवा स्पर्धात्मक संधीमध्ये होऊ शकतो. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे नामस्मरण करताना मनात एक सकारात्मक संकल्पना करा. मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहीन आणि योग्य संधी आल्यावर तिचा सर्वोत्तम उपयोग करेल. कारण भक्ती मनाला बळ देते आणि मजबूत मन योग्य निर्णय घेण्यास मदत करते. आता आपण पुढील भागात कुटुंब, प्रेम संबंध, शत्रू आणि कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचं हे आपण जाणून घेणार आहोत. कुंभ राशीच्या मंडळींनो, पैसा, करिअर जितकं महत्त्वाचं असतं तितकं महत्त्वाचे असतात आपले नाती आणि सावधगिरी. गेल्या काही काळात तुम्हाला असे वाटले असेल की काही लोक तुमच्या आनंदात आनंदी नसून तुमच्या प्रत्येक यशाकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे. प्रत्येक मतभेद म्हणजे शत्रुत्व असले असे नाही, पण काही प्रसंग मस्कर किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि पुरेशी माहिती घेतल्याशिवाय निष्कर्ष काढू नका. कुटुंबात एखाद्या छोट्या कारणावरून वाद होण्याची शक्यता वाटत असेल तर शांतपणे संवाद साधा. अनेक वेळा रागात बोललेला शब्द नात्यामध्ये अंतर निर्माण करताना आषाढी एकादशीचा एक संदेश अहंकारापेक्षा प्रेम आणि संयम मोठे. जर एखाद्या नातेवाईकांनी किंवा मंडळीने, मित्रांनी तुमची साथ सोडली असेल तर त्याचा अति विचार करून स्वतःला त्रास देऊ नका. प्रत्येक नातं कायम टिकवणं तितकंच खरं आहे आणि देणारे लोक साथ वेळ आल्यावर ओळखून येतात. एका कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीमुळे काही लोक अस्तव्यस्त होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या योजना, आर्थिक माहिती किंवा पुढील निर्णय प्रत्येकासोबत शेअर करणे टाळा. शांतपणे काम करत राहा आणि तुमचे कामच तुमची ओळख बनवून द्या. प्रेम संबंधामध्ये असणाऱ्यांसाठी हा काळ संवादाचा आहे आणि शंका किंवा गैरसमज असल्यास शांतपणे चर्चा करा. वैवाहिक व्यक्तींना जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर घरातील वातावरण अधिक आनंदी राहू शकतं. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, लक्षात ठेवा, कोणाच्याही शब्दामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची गरज नसते. ही वेळ तुमचं शांत मन हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी विठ्ठलाच्या चरणी मनापासून प्रार्थना करा. हे विठ्ठला, मला योग्य लोकांची साथ दे, चुकीच्या निर्णयापासून वाचव, माझ्या कुटुंबाला प्रेम, विश्वास आणि एकांत कायम ठेव. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे मार्गदर्शन आणि शक्यताबद्दल बोलले योग्य निर्णय आहे. प्रामाणिक प्रयत्न आणि संयमी वागणूक हीच तुमची खरी ताकद आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीला कुंभ राशीचे कोणते आध्यात्मिक उपाय करावेत, विठ्ठल भक्तीचे महत्त्व, मनाला सकारात्मक बळ देणारा संदेश. चला तर मंडळी, जाणून घेऊ. तोपर्यंत कमेंटमध्ये कमेंट केली नसेल तर विठ्ठलाची कृपा सदैव सोबत असू दे अशी कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर पुढच्या भागाकडे वळूया. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात पवित्र आणि महत्त्वाच्या भागात प्रवेश करत आहोत. आषाढी एकादशी म्हणजे केवळ उपवासाचा दिवस नाही, तर भक्ती, श्रद्धा, संयम आणि आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालतात, कारण त्यांना विश्वास असतो की विठ्ठलाचे नाम मनाला शांती आणि जगण्याची नवी प्रेरणा देते. हो मंडळी, त्यांना विश्वास आहे की विठ्ठलाचे नाम मनाला शांत आणि जगण्याला नवीन प्रेरणा देते. जर गेले काही दिवसापासून तुमच्या मनात अस्तव्यस्तता, चिंता किंवा निराशा असेल तर आज काही वेळ स्वतःसाठी काढा. शांतपणे बसा, विठ्ठलाचे नामस्मरण करा आणि मनातील नकारात्मक विचार सोडायचा प्रयत्न करा.
कुंभ राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या आजच्या दिवशी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या आयुष्यात कोणता चांगला बदल आजपासून सुरू करू शकतो किंवा शकते. हा प्रश्न अनेकदा योग्य दिशेने सुरुवात करू ठरतो. आषाढी एकादशीला श्रद्धेनुसार करता येणारे काही साधे उपाय. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा आणि विठ्ठल रुक्मिणीचे मनापासून स्मरण करा. शक्य असल्यास दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठलाय नमः या मंत्राचा जप करा. मंडळी, शक्य असल्यास दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठलाय नमः या मंत्राचा जप करा. आपल्या श्रद्धेनुसार उपास किंवा स्वास्तिक आहार घ्या. गरजूंना अन्नदान, पाण्याची व्यवस्था किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करा. दान करताना दिखावा न करता नम्रतेने करा. मंडळी, दान करताना दिखावा न तर नम्रतेने दान करा. संध्याकाळी कुटुंबासोबत काही मिनिटे नामस्मरण किंवा प्रार्थना करा. घरातील वातावरण अधिक शांत आणि सकारात्मक वाटू शकते. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, लक्षात ठेवा, विठ्ठलाची कृपा मिळवण्यासाठी केवळ पूजा पुरेशी नसते. सत्य, प्रामाणिकपणा, चांगले कर्म, इतरांची वागणे हे देखील भक्तीचा एक भाग आहे. जर तुमच्याकडून नकळत कोणाचे मन दुखवले असेल तर आज माफी मागण्याची सुरुवात करा. जर एखादे तुमच्याशी चुकीचे वागले असेल तर द्वेष मनात साठवण्याऐवजी पुढे जाण्याचा प्रयत्न करा. मन हलके झाले की जीवनातील अनेक गोष्टी अधिक स्पष्ट दिसू लागतात. आज विठ्ठलाच्या चरणी हात जोडून एकच प्रार्थना करा, हे विठ्ठला, माझ्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी कायम ठेव. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य आणि सतर्क करण्याची प्रेरणा दे. लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे केवळ चमत्कारी वाट पाहणे नाही, ती स्वतः बदलणे, सकारात्मक बदल घडवण्याची शक्ती आहे. मनाला आधार देते आणि प्रयत्न भविष्य घडवतात. आता पुढील भागात, अंतिम भागात आपण कुंभ राशीच्या अंतिम संदेश, प्रेरणादायक निष्कर्ष, विठ्ठलाच्या चरणी मनापासून प्रार्थना कशी करायची एक कथा जाणून घेणार आहोत. तर मंडळी, कमेंटमध्ये जय जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल असं नक्की कमेंटमध्ये लिहा. चला तर आता पुढचा भाग पाहू. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सुंदर आणि प्रेरणादायी कथा सांगणार आहे. या कथेतून श्रद्धा, धैर्य, संयम याचा खरा अर्थ समजतो. एक छोट्याशा गावात गणू नावाच्या विठ्ठलाचा भक्त राहत होता. तो श्रीमंत नव्हता. 2 वेळेच्या जेवणाचीही चिंता त्याला होती. पण एक गोष्ट मात्र त्याने कधी सोडली नाही, विठ्ठलाचे नामस्मरण. दररोज सकाळी उठून तो म्हणायचा, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. गावातील लोक त्याची थट्टा करायचे. ते म्हणायचे, फक्त नाम घेतल्याने पोट भरत नाही, देवाने तुला काय दिलं? गणू हसून म्हणाला, देवाने मला आशा दिली आहे आणि ही आशा असेल तर एक दिवस मार्गही मिळेल. 1 वर्ष आषाढी एकादशी आली. गावातील सर्वजण पंढरपुराला निघाले, पण गणूकडे प्रवासासाठी पैसे नव्हते. त्याने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि म्हणाला, देवा, यंदा तुझ्या दर्शनाला येणार नाही, पण माझं मन कायम तुझ्या चरणी आहे. इतक्यात गावात एक वृद्ध वारकरी आला. त्याने गणूला विचारलं, बाळा, पंढरपूरला येणार का? गणू म्हणाला, इच्छा आहे खूप, पण माझ्याकडे काही नाही. वृद्ध हसला आणि म्हणाला, ज्याच्या ओठावर विठ्ठलाचं नाम असतं त्याचा प्रवास विठ्ठल स्वतः घडवतो. त्याने गणूचा संपूर्ण प्रवासाचा खर्च केला. दोघंही पायी पायी पंढरपूरला निघाले. वाटत खूप अडचणी आल्या, पाऊस, भूक, थकवा. गणूच्या चेहऱ्यावर एकच आनंद होता, कारण त्याच्या ओठावर सतत नाम होतं, जय जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. पंढरपूरला पोहोचल्यावर गणूने विठ्ठलाच्या चरणी डोके ठेवले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, देवा, मला धन नको, मोठेपणा नको, फक्त माझा विश्वास कधी तुटू देऊ नको. दर्शन झाल्यावर तो मागे वळून त्या वृद्ध वारकऱ्याला शोधू लागला, पण आश्चर्य, तो वृद्ध कुठे दिसला नाही. संपूर्ण मंदिरात शोधलं, बाहेर शोधलं, पण तो नव्हता. तेव्हा एका वारकऱ्याने गणूला सांगितलं, बाळा, काही वेळा विठ्ठल आपल्या भक्तींची मदत माणसाच्या रूपाने करतो. मदत करणारा कोण होता हे नेहमी कळलं नाही, पण त्यातून श्रद्धा आणि चांगुलपणाची जाणीव नक्की होते. त्या दिवसापासून गणूने एकच गोष्ट सर्वांना सांगितली, संकट आले म्हणून श्रद्धा सोडू नका. श्रद्धा मनाला बळ देते आणि प्रयत्न आपल्याला पुढे घेऊन जातात.
या कथेचा संदेश कुंभ राशीच्या व्यक्तींनो, आषाढ एकादशी आपल्याला शिकवते, संकटात धैर्य सोडू नका, चांगले कर्म करत राहा, श्रद्धा मनाला स्थिरता देते आणि आपल्या प्रयत्नांना विश्वास ठेवा. चला शेवटी सर्वजण मनापासून म्हणूया, जय जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल पांडुरंग हरी. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, आजचा हा आषाढी एकादशीचा विशेष प्रवास इथे संपत आला आहे. पण या व्हिडिओमधून मिळालेला संदेश तुमच्या आयुष्यात कायम राहो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. आज आपण जाणून घेतलं की प्रत्येक अडचणी ही कायमची नसते. जीवनात कधी दुःख येतं, कधी आनंद येतो, पण तो माणूस श्रद्धा, संयम, प्रामाणिकपणा सोडत नाही. त्याला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची ताकद मिळते. कुंभ राशीच्या मंडळींनो, जर तुम्ही आज मनापासून विठ्ठलाचं नाम घेतलं असेल तर आज एक संकल्पना नक्की करा. मी कोणाचं वाईट करणार नाही, खोटं बोलणार नाही, मेहनत सोडणार नाही आणि माझ्या श्रद्धेवर विश्वास ठेवणार. लक्षात ठेवा, देव आपल्या प्रत्येक इच्छेनुसार सर्व काही घडवेल असं नाही, पण योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि संकटाचा सामना करण्याचे धैर्य नक्की देऊ शकतो. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एकदा मनापासून म्हणा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, आणि तुमच्या मनातील चिंता विठ्ठलाच्या चरणी अर्पण करा. जर तुमच्या घरात कोणती अडचण असेल, कुटुंबात तणाव असेल, आर्थिक समस्या असतील किंवा मनाला शांती नसेल, तर विठ्ठलाला मनापासून प्रार्थना करा आणि त्यांच्याबरोबर योग्य प्रयत्न सुरू ठेवा. श्रद्धा आणि कृती या दोनांची साथ महत्त्वाची असते. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, आजचा हा आषाढी एकादशीचा विशेष प्रवास आता पूर्ण होत आहे. जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ मनापासून पाहिला असेल तर समजा आज विठ्ठलाने तुम्हाला एक संदेश दिला आहे. श्रद्धा सोडू नका, योग्य कर्म करत राहा. कदाचित आज तुमच्या आयुष्यात अनेक प्रश्न असतील, काही स्वप्ने अपूर्ण असतील, काही नाती तुटली असतील, काही अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक कठीण काळ कायमचा नसतो. प्रत्येक नंतर जशी पहाट होते तशी प्रत्येक संकटानंतर नव्या आशेची सुरुवात होते. आषाढी एकादशी आपल्याला शिकवते की भक्ती म्हणजे फक्त देवाकडे काही मागणे नाही. भक्ती म्हणजे मन शुद्ध ठेवणे, दुसऱ्यांना मदत करणे, आई वडिलांचा आदर करणे, सत्य बोलणे आणि संकटातही धैर्य न सोडणे. जर तुमच्या घरात आज दुःखी असेल तर विठ्ठल तुमच्या घरात धैर्य देव. जर आर्थिक अडचणी असेल तर योग्य संधी आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतो. जर मनात भीती असेल तर भीती दूर करण्याचे सामर्थ्य देतो. जर नात्यामध्ये दुरावा असेल तर पुन्हा प्रेम आणि विश्वास निर्माण होतो. आज आपण सर्वजण हात जोडून विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करूया. हे विठ्ठल, आमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि आरोग्य कायम ठेवा. आमच्या कुटुंबाला एकत्र ठेवा. आमच्या मनातील अहंकार दूर करा. आम्हाला चांगले विचार, चांगले कर्म आणि योग्य मार्गावर चालवण्याची प्रेरणा द्या. लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी श्रद्धा कधी सोडू नका. संकट कितीही मोठं असलं तरी विठ्ठलाचं नाम आणि तुमचं प्रामाणिक प्रयत्न कधी वाया जात नाही. कदाचित आज तुम्ही ज्या अडचणीमधून जात आहात त्यामागे एखादा मोठा जीवनधडा दडलेला असेल. त्यामुळे निराश होऊ नका. प्रत्येक सूर्योदय नवीन आशा घेऊन येतो आणि प्रत्येक भक्ती मनाला नवीन बळ देते. आज आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण मनापासून विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करूया. हे पांडुरंगा, आमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी कायम ठेव. आमच्या कुटुंबाचे रक्षण कर. आमच्या कष्टांना योग्य फळ मिळो. आमच्या मनातील भीती, अहंकार आणि नकारात्मकता दूर कर. आम्हाला सत्यसेवा आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दे. जर तुम्हाला वाटत असेल की विठ्ठलाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सदैव कुटुंबावर राहावी तर कमेंटमध्ये श्रद्धेने नक्की लिहा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तुमची ही कमेंट माझी केवळ एक शब्द नाही तर विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेली एक छोटी प्रार्थना आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे हा आध्यात्मिक संदेश अनेक भक्तापर्यंत पोहोचू शकतो. चला तर शेवटी सर्वजण एकत्र विठ्ठलाचे नाम घेऊया. जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, पांडुरंग हरी.
जय जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, पांडुरंग हरी. विठ्ठल रुक्मिणीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या जीवनावर सदैव राहो. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन राशी भविष्यशाह आणि आध्यात्मिक संदेशासह. तोपर्यंत जय जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी विठ्ठल. सर्वांना नमस्कार मंडळी. मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलास तुमचं मनपूर्वक मी अभिनंदन, स्वागत करते. अशाच नवनवीन अचूक राशी भविष्य व्हिडिओ माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून आपल्या चॅनलचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू अशाच नवीन राशी भविष्य. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय.